अंजली नक्षत्र तुम्हा सगळ्यांसमोर पुन्हा एकदा खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेली आहे। हे सगळं पाहण्याच्या आधी तत्पूर्वी मिस्टिक लेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्स अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना असेल। एक लक्षात घ्या की नेगेटिव्हिटी आपल्याकडे कशी येते, कशी पास ऑन होते ही नेगेटिव्हिटी। तर बहुतेक जण ऑफिसला जात असतं, ज्या बायका ऑफिसला नाही जात किंवा जे पुरुष ऑफिसला नाही जात, वर्क फ्रॉम होम असतं, तर अशा ज्या आपल्या आसपास ज्या काही मंडळी आहेत ज्या रोजच्या आपल्याला भेटणारे असतात, तर अशा अनेक व्यक्तींना आपण रोज भेटत असतो। आणि अशा बऱ्याचशा व्यक्ती असतात ज्या आपल्यासमोर फक्त आणि फक्त आपल्या आयुष्याचं रडगाणं गातात। आता हे रडगाणं काय असतं? रडगाणं म्हणजे काहीही टॉपिक असू शकतो जो नकारात्मक आहे। खूप साऱ्या गोष्टी आपले कॉलिग्स आपल्याला सांगतात, आपल्या फ्रेंड्स आपल्याला सांगतात, आणखीन भर म्हणून आपले नातेवाईक पण फोन करून आपलं सगळं रडगाणंच आपल्याकडे गातात। असे पण बरेच लोक आहेत की नातेवाईकांचा फोन आला की त्यांना आनंद होतो, कारण आता काहीतरी ती बोलणार माझ्याशी, माझ्याकडे सल्ला मागणार म्हणून। पण ती काय बोलते तर फक्त नेगेटिव्ह। आणि ही सल्ला कशाचा देते? ही नेगेटिव्हिटीला दूर करत नाही, ही आणखीन नेगेटिव्हिटी वाढवण्याचं काम करतो आपण। म्हणजे काय करतो, अरे बापरे असं झालं, मग तू असं कर, मग तू तसं कर, बघ कसं जागेवर येईल सगळं, बघ मग कशी त्यांना अद्दल घडेल, मग त्यांना शिक्षा बसेल। ही सगळी नेगेटिव्हिटीज क्रिएट करण्याची उपक्रम चालू होतात लगेचच। पण जे लोक पॉझिटिव्ह आहेत ना, ते जेव्हा समोरचा एखाद्या नेगेटिव्हिटीने सगळं सांगायला लागतो, भरगतच सगळं अगदी बांधून ठेवलेलं गाठोडं ओपन करतो ना, तेव्हा सगळ्यात प्रथम ऐकणारी जी पॉझिटिव्ह व्यक्ती असते ना, ती म्हणते ठीक आहे तुझं झालं बोलू, आता एक काम कर, थोडी शांत बस आणि ह्या सगळ्यावर विचार कर आणि सोल्युशनचा विचार कर। कारण हे सगळं जे काही घडतंय ते तुझ्या बाबतीत घडतंय, तुझ्याकडे घडतंय, तर ह्याच्यावर मी काय सोल्युशन देणार? कारण माझ्याकडे ह्याचं काही उत्तरच नाहीये, कारण तू सहन करते, बरोबर, तुझ्या आयुष्यात घडतंय। मग तू इतरत्र सांगण्यापेक्षा तू त्याच्यावर सोल्युशनचा रस्ता शोध, तुला मार्ग नक्की मिळेल। कारण जिथे हे सगळं घडतंय तिथे मार्ग पण असणारच, तर तू ते सगळं विचारांती घे आणि बाबा त्याला मार्ग शोध आणि याची चर्चा कुठेही करत बसू नकोस। इतकं सरळ सोपं एखादी पॉझिटिव्ह व्यक्ती समोरच्याला सल्ला देते। मंडळी, हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण खूप जरुरीचं आहे की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हे सगळं असं चाललेलं असतं, आयुष्यात असं सगळं चाललेलं असतं, कुठेतरी त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना याचे उपाय पण कळतील। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचं आयुष्य चांगलं करण्यास मदत करा। आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं घडत आहे का, प्लीज मला सांगा। आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये नाही घडत त्यांनी श्री स्वामी समर्थ असं कॉमेंटमध्ये लिहायचं आहे, म्हणजे तुमच्याकडनं एक जप तरी पूर्ण होईल। मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटणार आहोत। त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच लिंक दिलेल्या असतात, त्या चेक करायच्या आहेत। आणि पुन्हा भेटण्यासाठी खूप सुंदर विषय घेऊन, असाच रहस्यमयी किंवा छान मोटिवेशनल टॉपिक घेऊन मी पुन्हा तुमच्या सगळ्यांसमोर येईल। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा।